आजच्या पत्रकार परिषदेला सगळ्या पत्रकार बांधवांचं मी इथं स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या सिंचनाच्या विषयाच्या अनुषंगाने आहे। त्याच्या संदर्भातला सगळा तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील। मी फक्त सुरुवात करताना एवढंच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष कुठल्या कुठल्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं, आपण कायम ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्याहून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणूक ही मतं घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात। आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते। मला वाटतंय असं असताना इतक्या वर्ष नेतृत्व केलेल्या पाटील पिता पुत्रांना आज स्वतःच्या तेर सारख्या राहत्या गावी सुद्धा 50 का 100 रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मतं मिळवायचा केलवाना प्रयत्न करावा लागतो। मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असू शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसानं खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशीलवार विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समक्ष मांडतील। आपल्या जिल्ह्यासाठी आपण सगळ्यात आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा दुष्काळी आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा आहे आणि गेली कमीत 2 पिढ्या तरी कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी हे निवडणुकीचा राजकारणाचा मतं मिळवण्याचा हा विषय झालेला आहे, एक मुद्दा झालेला आहे। पण त्याची वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना माहीत असणं आवश्यक आहे। आपल्या जिल्ह्यातल्या ज्या सिंचनाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे प्रकल्प होते, काही प्रस्तावित होते, जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावित होते आणि मागच्या 2.5 वर्षात जे विकासासाठी आम्ही सरकार बदललं, आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो, परत काही लोक मग आम्ही विकासासाठी म्हणजे विकास ह्या नावाखाली गोंडस नावाखाली सांगतात, त्या महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षात आपल्या जिल्ह्यावर सिंचनाच्या बाबतीत कुठला अन्याय केला आहे त्याबाबतची ही पत्रकार परिषद आहे। कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपल्याला नेहमी सांगितलं जातं, कधी 21 TMC म्हणलं जातं, कधी 23 TMC, कधी 26 TMC, कधी 24, दरवेळेस वेगळे आकडे येतात। परंतु वस्तुस्थिती ही पाहिजे की सध्या जी कामं चालू आहेत ती फक्त 7 TMCची आहेत। उर्वरित आपल्या जे आपल्या हक्काचं पाणी आहे ह्याबाबत कुणी बोलायला काही तयार नाही। मी असेल, खासदार साहेब असेल, आम्ही वेळोवेळी विधिमंडळात ह्या बाबतीत बोललेलो आहे, लवादाचं कारण सांगितलं जातं आणि त्या बाबतीतलं आपल्याला सांगायचं झालं तर 2018 मध्ये तत्कालीन जे भाजप सरकार होतं ह्या सरकारने ह्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवून दिला होता आणि ह्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातलं किंबहुना मराठवाड्यातलं एकही काम नव्हतं। मग ते प्राधान्यक्रम उठवायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये याबाबतची पहिली बैठक 26/11/2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी याबाबत घेतली आणि त्यांनी विभागाला सूचना दिल्या की प्राधान्यक्रमाच्या बाबतीत जो अडसर आहे त्याचा अडसर दूर करून तुम्ही ह्या भागातली कामं जो मराठवाड्यासाठी पैसा मराठवाड्याचा योजना राज्यपालाच्या सूत्राच्या बाहेरची मराठवाड्यासाठी आणि सगळी कामं होती पश्चिम महाराष्ट्रातली, हा प्राधान्यक्रम 2018 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री भाजपचे होते, मुख्यमंत्री भाजपचे होते, त्यांनी लावला होता आणि हा प्राधान्यक्रम उठवायचं काम म्हणजे तुळजापूरचा रामदरा साठवून तलावापर्यंतची कामं आणि भूमपांडा वाशीतली सगळी कामं, कळंबमधला दोरावाडी साठवून तलावापर्यंतची कामं, हा प्राधान्यक्रम उठवायचं काम, ही कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी केलं होतं। प्राधान्यक्रम कधी मंजुरी मिळाली? 15/2/21 ह्या प्राधान्यक्रम उठवायला म्हणजे प्राधान्यक्रमात रामदरा आणि दुरावपर्यंत कामाचा समावेश 15/2/21 तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काळात प्राधान्यक्रमात त्याचा समावेश केला गेला।
21 मार्च 2022ला आता जे सांगतेत मी एकाच कामाचं 3-3दा उद्घाटन, तुम्हाला किती गेला पाणी करायला? कोण बोगद्यात जातंय, कोण इकडे जातंय, 3. तर मला वस्तुस्थिती एवढी सांगायची की ह्या आघाडी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 21 मार्च 2022ला कृष्णा मारोडा सिंचन टप्पा LIS-1 म्हणजे टप्पा क्रमांक 1 आणि LIS-2 ह्या दोन योजनेचं स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिक कामाच्या एकत्रित निविदा काढायची परवानगी 2022ला दिली. कधी? 21 मार्च 2022ला. नंतर आपल्याला माहित आहे की जून महिन्यात सरकार बदललं. आल्या सुरुवातीला ह्या सरकारनं काय केलं असेल तर ह्या कामाला स्थगिती दिली. म्हणजे त्यावेळेस जयंत पाटील साहेब आपल्या धाराशिवला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की मे 23 मध्ये आपल्या कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आपल्या जिल्ह्यात पडू शकतं. ह्याला उशीर का गेला? तर सुरुवातीला ह्या महायुती सरकारनं, शिंदे भाजप सरकारनं पहिल्यांदा ह्या कामाला स्थगित दिली. त्यानंतर त्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात मी लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली. नंतर 8 महिने निविदा प्रक्रिया झाल्यानंतर 8 महिने ह्या महायुती सरकारनं ह्याला वर्क ऑर्डर द्यायला, म्हणजे कार्यारंभ आदेशाला 8 महिने का लावले, कशासाठी लावले, ह्याचाही आपण म्हणजे तुम्हाला काही कधी सांगतो शोधपत्रकार करा, ते आपण त्याचं करावं असं मला वाटतं. आम्ही कधी सांगावं तुम्हाला शोधपत्रकार? तुम्हीच शिकवला म्हणजे यात महत्वाचा मुद्दा आहे की 8 महिने का लागले कार्यारंभ आदेश द्यायला, ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी आहेत की त्या बाबतीतलं मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की 2021ला ह्या प्रकल्पासाठी दोन्ही योजना, कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्प आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प 840 कोटी तरतूद 2020-21ला होती. 840 कोटी तरतूद. 21-22ला 479 कोटी तरतूद होती. त्यात 20-21 मध्ये 840 कोटी तरतूद होती. 840 कोटी रुपये वितरित झाले, म्हणजे निधी प्राप्त झाला. 21-22ला 479 कोटी तरतूद होती. त्यापैकी 320 कोटी रुपये निधी प्राप्त झाला विभागाला काम करण्यासाठी. 22-23ला 735 कोटी रुपये तरतूद होती, म्हणजे 22 पासून लोक आले. 735 कोटी रुपये तरतूद होती. त्यापैकी फक्त 237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. 23-24ला 610 कोटी रुपये तरतूद होती. 467 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. सगळ्यात महत्वाचं आता चालू आर्थिक वर्षात 500 कोटी, म्हणजे यांनी एक तरतूद कमी केली. म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस 840 कोटी तरतूद असल्या प्रकल्पाला, ज्यावेळेस कामं चालू होतात ह्याची तरतूद वाढवणं अपेक्षित होतं का कमी करणं अपेक्षित? म्हणजे 20-21ला 840 कोटी रुपये तरतूद ज्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने केली होती त्याच प्रकल्पासाठी 24-25 साठी फक्त 500 कोटी रुपये तरतूद केली, म्हणजे तरतूद कमी केली. आणि त्याच्या पुढची गोष्ट की फक्त त्यापैकी 60 कोटी रुपये आपल्या त्या विभागाला, जलसंपदा विभागाला प्राप्त झालेले. हे जरी सांगत असले की आम्ही कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपये मंजूर केले, एवढा मोठा निधी दिला, तरतूद केली, पण प्रत्यक्षात 60 कोटी रुपये ह्या प्रकल्पासाठी आतापर्यंत निधी ह्या वर्षाचा आर्थिक वर्षाचा प्राप्त झालेला आहे. आणि त्या लोकांची त्यामुळे हे काम स्लो जे झालंय त्याच्या मागचं हे कारण आहे. कारण निधी ज्या प्रमाणात तुम्ही तरतूद केली होती त्या प्रमाणात जर निधी दिला असता तर त्याला ती कामं फास्ट झाली असती आणि ते आपलं कित्येक वर्षाचं पाणी, म्हणजे आपण वर्षानुवर्षी एक पिढी गेली, ते पाणी आपल्याला मिळू शकलं असतं. मला सत्ताधारी महायुतीतल्या सरकारमधल्या सगळ्यांना मान्य एवढंच आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. अजून एक आठवडा आहे आचारसंहिता लागायला. अजून सुद्धा तुम्ही ह्याची तरतूद, जेवढी निधी तरतूद केली आहे 500 कोटी, तो निधी आपल्या कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावा. उगाच तुम्ही घोषणा करायच्या, बॅनर लावायचे, उद्घाटन करायचे, ह्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं. आज जे पाणी आपल्याला सुरुवातीला म्हणले मे 23 मध्ये येणार, नंतर म्हणले मे 24 मध्ये येणार, आता पुढं का जातंय? तर ह्याला शासन निधीची तरतूद करत नाही. ह्याचं मूळ कारण आहे की 500 कोटी फक्त 60 कोटी रुपये निधी त्या विभागाला प्राप्त झालेल्या शासनासाठी देण्यात आलेला आहे. हा झाला कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाचा. दुसरा विषय आता महत्वाचा आहे की त्याच्याबद्दल सविस्तर ती मांडतील. फक्त मला एक मुद्दा त्यातला सांगायचा आहे की तुम्ही मांजरा नदी घ्या, परत तेरणा नदी घ्या, आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यामध्ये धरणं जर बघितले तर सगळे आपल्या जमिनीत आहेत. म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जमिनी बहुतांशी प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत. तुमचा निम्न तेरणा घेतला तरी लक्षात येईल, तुमचा धनेगावचा डॅम घेतला तरी लक्षात येईल. पण
त्या धनेगाव डॅमच्या खाली जर आपण बघितलं तर सगळीकडे बॅरेजेस आहेत मोठे मोठे. म्हणजे जेवढं तुमच्या धनेगाव धरणात पाणी साठतंय त्याच्या 60 ते 70% पाणी पुढच्या बॅरेजेसमध्ये साठते. आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही मंत्री जुने नेतृत्व ही पाटबंधारे मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात तुम्ही बघा तेरणा नदीवर पण बघा बॅरेजेस नाहीत, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. तुम्ही तेरणा नदीवर बघा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. आणि ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेसमध्ये व्हावं ही मागणी आमदार कैलास पाटील साहेब, मी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ह्या कामाचे सगळे सर्वे झाले होते. मला वाटतं त्या सर्वेचं सगळं विश्लेषण आणि आपल्या पाटबंधारे मंत्री असलेल्या माणसानं, ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो त्या माणसानं बॅरेजेस आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ह्याच्यातला जर फरक बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. बॅरेजेस सगळे तुमचे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथं सुद्धा बघा तुम्ही जवळपास 42 किलोमीटर लांब पाणी साचतंय पुढं. तुम्ही सिंचनाचं क्षेत्र जर इव्हॅल्युएट केलं आपल्या जिल्ह्याचं त्याचं तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि आपल्याकडच्या सुद्धा या कोल्हापूर पद्धतीच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं सिंचनाचं क्षेत्र त्या ठिकाणी मारायचं काम झालंय ते परत सुधारित व्हावं या उद्देशानं त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करायचे सर्वे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले होते. आणि त्याच्या संदर्भातलं सविस्तर आता आमदार कैलास सांगितलं. खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला निम्मा जिल्हा निम्म्यापेक्षा कमी भाग हा कृष्णा खोऱ्यात येतो. त्या भागाला कृष्णा खोऱ्याचं पाणी येतं. पण महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बराच भाग आपला गोदावरी खोऱ्यात येतो. त्यात आपल्या जिल्ह्यातल्या ज्या 3 मोठ्या नद्या आहेत मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा या तिन्ही नद्यावर आपले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पण आज त्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. तिथं जरी पाणी उपलब्ध प्रमाण म्हणजे घ्यायची गरज नाही, कागदावर पाणी अडवलं जात आहे परंतु तिथे प्रत्यक्षात पाणी अडत नाही. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी असेल, खासदार साहेब असतील, आम्ही तत्कालीन आपले पालकमंत्री गडाख साहेबांना विनंती केली होती की जलसंधारण विभागामार्फत या ठिकाणी बॅरेजेसची निर्मिती व्हावी. त्यानुसार त्यांनी सूचना दिली. त्यानंतर एक मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर एक सर्वेला त्यांनी एजन्सी नेमली. आपल्या जिल्ह्यातल्या मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा म्हणजे मांजरा नदीवरले जवळपास 12 बंधारे कोल्हापूर पद्धती बंधारेचं कन्व्हर्जन रूपांतर बॅरेजेसमध्ये, तेरणामधल्या जवळपास 8 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये आणि बेनीतुराच्या 4 ह्या जवळपास 24 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेजेसमध्ये रूपांतराचा प्रस्ताव त्यावेळेस म्हणजे मंजुरीसाठी प्रस्तावित झालं होतं. त्याचे सर्वेही झाले. मला एवढंच विचारायचंय विकासाच्या गप्पा मारणारे किंवा विकासासाठी आम्ही जिल्ह्यासाठी हे केलं म्हणणाऱ्यांना की तुम्ही ह्या प्रकल्पाला पुढं ज्यावेळेस महायुती सरकार आलं त्यावेळेस याचं काय झालं. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आम्ही संबंधित मंत्र्यालाही भेटलो, पाठपुरावा केला. पण ह्या का पुढे ह्या गोष्टी थांबल्या ह्याचंही उत्तर महायुती सरकारमधल्या सत्तारांनी देणं गरजेचं आहे. कारण ह्या जर गोष्टी झाल्या असत्या म्हणजे फक्त विकासावरच बोलायचं असतं, राजकीय गोष्टी करायच्या नाही, आपण विकासावरच बोलायचं तर ह्या विकासाला तुम्ही अडथळा आणला किंवा त्या कामाला स्थगिती का दिली गेली, म्हणजे हे काम थंड बसत्यात का टाकलं गेलं ह्याचंही उत्तर या सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. त्यानंतर हा बॅरेजेसचा विषय झाला. दुसरा विषय रायगावान मध्यम प्रकल्प हा कळंब तालुक्यातला रायगाव मध्यम प्रकल्प आहे. तो बऱ्याच वर्ष म्हणजे शक्यतो कधीतरीच भरतो. म्हणजे अति पाऊस झाला, यावर्षी अतिवृष्टी झाली असताना अजून प्रकल्प भरलेला नाही. त्यासाठी सुद्धा आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 2022 मध्ये लासरा बॅरेजेसमधनं उपसिंचन योजना करून रायगावांमध्ये पाणी टाकायची ही योजना प्रस्तावित केली होती. त्याला पाणी उपलब्धता म्हणजे 4.11 दशलक्षमीला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे. परंतु परत ह्या बॅरेजेस सारखंच ह्या महायुती सरकारनं कळंब धाराशिव मतदारसंघावर अन्याय करायचा म्हणून ही योजना थंड बसत्यात टाकली. म्हणजे ज्याला जसा उशीर होईल त्याला कसा उशीर होईल ह्याच बघितलं. ह्याही गोष्टीचं उत्तर मला म्हणजे जे विकासाचे गप्पा मारतात किंवा जे सत्ताधारी आहेत ह्याच्या बाबतीत ही देणं गरजेचं आहे. आणि चौथा विषय आपण निम्न तेरणाच्या बाबतीत बघतोय की मी असेल, खासदार साहेब असतील, मीही विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्या भागातल्या शेतकऱ्यांनी मिळून निम्न तेरणा उपसिंचन योजनेच्या बाबतीत एक संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. यांचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे, वेळोवेळी पाठपुरावा करतात. त्याच्यात सुद्धा उच्चस्तरीय समितीची मान्यता झाली आहे, जूनमध्ये मान्यता झालेली आहे. अद्यापर्यंत फक्त घोषणा जाहिरातबाजी ही केली जाते परंतु त्या योजनेला उपसिंचन योजनेला 113 कोटीच्या योजनेला
अद्यापपर्यंत ही त्याला मंजुरी मिळाली नाही किंवा 1 रुपया निधी मिळालेला नाही. मला एवढंच सांगायचंय की ह्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत आपल्या सिंचनाच्या बाबतीतले, आपण त्या शेतकरी आत्महत्या किंवा आपण डिजिटल लावून काहीतरी न झालेलं काम श्रेय घेण्यापेक्षा फक्त ह्या योजना शासनाकडे प्रलंबित आहेत. का प्रलंबित आहेत आणि अजूनही वेळ गेलेली नाही. माझी विनंती आहे त्यांना, अजूनही वेळ गेलेली नाही, 1 आठवडा तुमच्या हातात आहे, अजूनही या योजनेला तुम्ही मंजुरी द्यावी. नुसती कागदावर मंजुरी देऊ नका, तर निधीची तरतूद करावी आणि मग विकासावर बोलावं असं मला वाटतं. तुमचे काय प्रश्न असतील विचार. विषय लक्षात आले की सगळ्याच्या? तसं नसतं तर विचारत असं काय. बरेच लोक विकासासाठी वेगवेगळ्या पक्षात गेले म्हणून विकास काय झाला नाही. आता उदाहरण कृष्णा माडवाळ्याच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की 500 कोटी तरतूद केली. एक तर तुम्ही तरतूद कमी केली, म्हणजे 20-21ला ज्या प्रकल्पासाठी 840 कोटी तरतूद होती, तरतूद वाढवायचं सोडून तुम्ही कमी केली. हा न्याय आपल्या जिल्ह्यावर. बरं, त्या तरतुदीपैकी फक्त 60 कोटी रुपये तुम्ही निधी वितरण केला. मग निधी वितरण न केल्यामुळे ही कामाची गती मंदावली. ह्याला जबाबदार कोण? म्हणजे तुमचं असं म्हणणं की हे निधीच नाहीये, कामाचं जे आहे ते उद्घाटन चालू काम. मे 23ला पाणी येणार होतं, मे 23ला पाणी येणार होतं, मे 23 मे 24 झालं. मग निधी तुम्ही जी गडबड किंवा जे श्रेय घेण्यासाठी करता त्यापेक्षा निधी मिळवून देण्यासाठी ते श्रेय करून काम पूर्ण करून घ्यावं ना लवकर. मला काय म्हणायचंय, पाणी खरंच आलं समजा 21 TMC, तुम्हाला बी दिसणार आहे, त्यांना बी दिसणार आहे, लोकांना बी दिसणार आहे. आल्यावर काय नारळ फोडायचंय, उद्घाटन करायचं ते करावी, काय माझं त्याच्यात दुमत नाही. पाणी तिकडच या पंपात लाईट ना फिट आणि उद्घाटन मंडप टाकून कशाचं करायचं तीच मला कळलं नाही नेमकं. म्हणजे कशासाठी करायचंय? बर, शिंदफळची तर गमत अशी की त्याचंच पाणी आहे त्यालाच द्यायला येतं आणि त्याचं उद्घाटन ते तुम्ही सांगितलं पाहिजे. आता तुम्हीच बघायला घ्या. तुम्ही होता सगळी बघायला म्हणून विचारायला बाबा पाणी आल्यावर करा ना. आणि माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर ते दिसतंय ना केलेलं. समजा आपण एखादं सवा मंडप बांधला असेल साधं, दिसतंय ना. समजा आपण पाणी आणलं असेल, दिसतंय ना. जिथं पंप हाऊसचं काम अर्धवट आहे, शेतकऱ्याच्या जमिनीचा मावेजा मिळाला नाही, अजून कशातच काय नाही, त्याची तरतूद आता सांगितलं 560 कोटीचे आहेत, 60 कोटी सुद्धा दिले नाही तर त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं कशासाठी? दादा मला एक त्याला संतोष म्हणजे माझा प्रश्न आहे, तो जर काम प्रशासकीय अधिकारी करत असेल तर आपण आपल्याला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का? सगळ्यात महत्वाचं काय लोकांना असा काय उद्घाटण्या रोग झालाय, उद्घाटण्या. आणि ही रोग जी आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो. आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वरोडा रस्त्याने मी रोज जातो येतोय, टिपर मला रोज दिसते. तर कुठले रेल्वेचं काम करायला आले रोज बघतोय की मी जाताना, आता महिनाभर बघतोय. पण आपली गाव इच्छा झाली नाही बाबा जाऊन एखादं नारळ फोडावून ही उद्घाटन झालंय, भूमिपूजन झालं म्हणून सांगायचं कशाला? पण मला ती बी माहित नाही की राज्य सरकारकडे जर रेल्वे डिपार्टमेंट हस्तांतरित केलं असतं तर केंद्र सरकारला विचारणार आहे मी, किंवा तुम्ही हस्तांतर वगैरे केलंय का रेल्वे विभागाचं राज्य सरकारकडे. ही मासे तिथं गेले आणि जिथं साईड नाही राणापाटी तिथं गेले आणि जिथं साईड नाही तिथंच त्या ह्याला उकर, इथं का उकर साईड ना उकर ती नसते का दुसऱ्याच्या लग्नात बुंदी घे, तिचं पोट बी भरलेलं असते तरी घे. तर तिथं उकरायला लावलं जिथं साईडच नाही तिथं आणि तिथं सांगितलं की भूमिपूजन पार पाडलं. काय केविलवाना प्रयत्न आहे, किती कुत्तर रोड आहे, कशासाठी आहे? सगळं प्रत्यक्षात आल्यावर ज्या रेल्वेसाठी ह्या बहादराने एकही मिटिंग घेतली नाही, त्या रेल्वेच्या माझ्याकडे प्रोसिडिंगवर 14 बैठका आहेत ह्याच्या भूसंपादनाच्या. पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या, शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं, त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं. आणि ह्याच राणा पाटलानं प्रेसला दिलं होतं की थेट खरेदीनंच त्या ठिकाणी भूसंपादन होणार आहे. झालं का भूसंपादन थेट खरेदीनं? इकडं थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं. मला सांगा, स्वतः राणा पाटलाची जमीन त्यात जात असते आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा 10% 5% सुद्धा दर मिळत नसते तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं, त्याच्या आयुष्याची कमाई गेल्यानंतर त्याला दुःख होणं,
तर त्या शेतकऱ्याची जाणीव बघायची नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून? त्याच्याबद्दल नाही का बोलायचं आपण? लोकांना फसवलं आणि इकडे आवड करून टाकले रेल्वेच्या विभागाची, ही वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीने आता ती झालं, पुन्हा दुसरं तिकडे गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला, कुठं शिंदफळ. आणि मला एक लक्षात घ्या, आपण लोकप्रतिनिधी आहे, आपण काय हवेतून पडला काय होय? आपण नॉमिनेटेड आहो का इलेक्टेड आहो? इलेक्टेड आहो. आपण जर लोकांच्या एका मतामुळे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना. एखाद्या तुळजापूर मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की बाबा हे आहे हे असं का, तर लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पक हे आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. का आपण तुळजापूरकरला चावणारं कुत्र म्हणून हिनवायचं? काय पद्धत आहे ही? म्हणजे कशाचा माझा आहे एवढा? अरे ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून बसवलं, 5 वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली लायकी नसताना, त्या मतदाराला तुम्ही जर तिथं विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही चावणाऱ्या कुत्र्याची बाईट घेतली का म्हणून विचारताय, ह्याच्यापेक्षा काय तुमची म्हणजे तुमच्या बौद्धिक पोतीची करावी तेवढी किंवा कमी. आणि मी खात्रीनं सांगतो, अशा पद्धतीनं जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माज आला असेल तर त्याचा माज जिरवायचं काम लोकशाहीच्या माध्यमातून करतात. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचा मतदारसंघ म्हणून जणू स्वतःची जहागीर, तुळजापूर म्हणजे काय बघायचंच नाही, आपलंच आहे, सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होतं. पैशाचा बेसुमार वापर केला, सगळ्या यंत्रणेचा वापर केला. एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून 55,000 मताची लीड, मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघातनं जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती. त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आणि लोकांना जर अशी हीन वागणूक द्यायची असेल, नीच पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही. आणि सामान्य जनता निश्चितपणे ह्या गोष्टीचा हिशोब जेव्हा कधी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार नाही. होय, मी अधिकाऱ्याला त्यांना बरं झालं कळालं, मी नाही तुम्ही बरं झालं शोध पत्रक तुमचा महत्वाचा विषय आहे, तुम्ही शोध घ्या त्याचा. मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला की बाबा रे म्हणलं सदरचं काम पूर्ण झालंय का? ती म्हणले नाही. म्हणलं सदरचं पाणी आलंय का? ती म्हणले नाही. त्या पंप हाऊसला लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय. ती म्हणली खरं आहे. तिथल्या शेतकऱ्याच्या संपादित केलेल्या जमिनीचा माविजा पण काही लोकांचा मिळाला नाही. ती म्हणले ते पण खरं आहे. मग करायला काय? म्हणले ते उद्घाटना रोग झालाय, म्हणले त्या रोगाचा इलाज करायला म्हणते. आता सोलापूरच्या मतदारांनी दाखवलंय काय असते बाळा. ते तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं का तिथं उद्घाटन होणार आहे म्हणून? मला माहिती आहे. आता कसं आहे, मला नाही एक लक्षात घ्या, एखाद्या विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं. ही पत्रकार म्हणून तुम्हाला काही शोध पत्रकारिता करायची आवश्यकता नाही. ती प्रोटोकॉल ड्यू प्रोटोकॉल आहे की त्या संबंधित विभागाचा मंत्री असेल, त्या संबंधित विभागाचा पुन्हा राज्यमंत्री असेल, त्या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री असेल, त्या संबंधित जिल्ह्याचा खासदार असेल, त्या संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील, त्या सगळ्यांना निमंत्रित केलं जाते आणि मग पत्रिका काढून त्या ठिकाणी सविस्तर निमंत्रण दिलं जाते आणि मग कार्यक्रम पूर्ण केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं उद्घाटनाची प्रथा आहे. मला वाटतं ती बी का होते राज्यमंत्री होती, खातं होतं का नाही मला माहित नाही प्रोटोकॉलचं, पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असेल. अशी परिस्थिती असताना ह्या पद्धतीनं उद्घाटनाची पद्धत असते. हे मी पहिल्यांदाच ऐकलं की जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बापाच्या घरचा पैसा खर्च असल्यामुळे पार्टीच्या नावाखाली उद्घाटनाचा कार्यक्रम. बरंच लोक काय मूर्ख आहेत का? उद्घाटन नव्हतं त्या ठिकाणी, पाहणी दौरा होता. 15 दिवस अगोदर तुम्ही सांगितलं पत्रकारांना पाहणी करायला नेण्यासाठी येणार आहेत. त्या विरोधकांनी राजकारण केलं त्या ठिकाणी असं तुमचं म्हणणं आहे? नारळ फोडलाय आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही आहात पूर्ण. तुम्ही हे सगळं प्री प्लॅन केलं. म्हणजे आम्ही त्यांना कुत्र्याची उपमा द्या म्हणून राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं का? गुन्हेगारानंतर आपण नाही राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं का कुत्र्याची उपमा द्या म्हणून? पहिल्यांदा क्रिया कुणी केली? साहेब आम्ही बी लोकप्रतिनिधी आहेत. आम्हालाही एखाद्या गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचारतात ना लोकशाहीमध्ये. नाही क्रिया लोकांनी जाब विचारायचं आणि लोकप्रतिनिधींना उत्तर द्यायचं हीच पद्धत असते.
जाब विचारणाऱ्या माणसाला जर आपण कुत्र म्हणून हिनवत असू तर ह्याच्यापेक्षा तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचा काय विचार करावा? तुम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती दिली का उद्घाटन होतं का? उद्घाटन होतं आता का? न होतं जर बाबा उद्घाटन न होतं ती निसता मी सांगितलं की उद्घाटन रोग आहे म्हणून. बरं ती जाऊ द्या. आता अजून तुमचा ताज सांगतो तुम्हाला. काल गुरुबागाच्या मंदिरात एक उद्घाटन पार पडलं, भूमिपूजन आणि उद्घाटन. हा ती सागवानी. आणि गुरुबा काकाचं तर थापटणं असं खतरनाक आहे की लवाड काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही. धीरज पाटलांनी जो काही तिथं हे केलं, बोलायला सुरुवात केली होती, ते उद्घाटन आहे म्हणूनच सुरुवात केली होती. आता ह्याच्या संदर्भात जे काय झालं, मी काय म्हणतोय, समजा एखाद्या माणसानं आपल्याला प्रश्न केला, आपल्याकडे त्याचं उत्तर तयार पाहिजे. सांगायचं बाबा हे आमचं उद्घाटन नाही, आमचं निवडणूक जवळ आली म्हणून आम्ही काहीतरी केलं हे लोकांना दाखवायसाठीचा प्रयत्न आहे, ह्याच्यासाठी पाहणी दौरा आहे, सांगायचं. काय त्याला सांगायला काय, नाहीतर तेच होतं. तुम्ही मला उद्घाटन होतं का? आम्ही नाही म्हणून सांगितलं की प्रत्यक्षात पाणी कधी येईल? मूळ तेच विषय आहे. आम्ही जे बोलायला त्याच्यावर बोलायला तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुमच्या प्रत्यक्षात पाणी कधी येईल? माझा असा प्रश्न आहे दादा की हे नेमकं अपयश कुणाचं आहे? 500 कोटी आमच्या जोडून करत मला प्रश्न की हे 500 कोटीचं बजेट ठरलं असेल, त्याला जर 60 कोटी सरकार आतापर्यंत देत असेल, प्रत्यक्षात देत असेल, हे अपयश नेमकं कोणाचं? लोकप्रतिनिधीमधून कधीपर्यंत पाणी लागलं आणि निधी कमी मिळण्यामागची कारण काय? महायुती हे महायुती सरकारचं अपयश 100% आहे. आणि महायुती सरकारच्या योजनाचे जे श्रेय घेतात ही त्यांची जबाबदारी आहे. एखाद्या लोकप्रिय योजनेचे श्रेय डिजिटल लावून कशी घेतात, त्यांच्या अपयशाची जबाबदारी त्यांचीच ना. बरं, एवढा महत्वाचा प्रश्न असताना या योजनेकडे फक्त तुम्ही उद्घाटन बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा किंवा नुसती भाषणं करण्यापेक्षा तुम्ही जर निधी आणण्यासाठी प्रयत्न केले असते तर योजना पण पूर्ण झाली असती. आणि आम्ही तुम्हाला पुराव्यासहित सांगितलं, प्राधान्यक्रम 2018 मध्ये का ठरवावला, म्हणजे का बंधनं घातली. प्राधान्यक्रम म्हणजे मोकळ्या भाषेत सांगतो तुम्हाला, दाटणी बॅरेज बांधायचा, पण दाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत येणारं काम प्राधान्यक्रमात घ्यायचं नाही, कामच करता येत नाही. त्याला प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलास पाटील आणि आम्ही दोघ जण त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्यावेळेस हे काम घेतलंय प्राधान्यक्रमात, म्हणून हे कामं व्हायला लागले. प्राधान्यक्रम घालून पायखुटी घालायचं काम कोणत्या सरकारनं केलं आणि ती पायखुटी काढायचं काम कोणत्या सरकारनं केलं हे पण सामान्य लोकांना कळतंय. आणि दुर्दैवानं आमच्यातलीच काही गुवाहाटीला पळाली, पुन्हा गोवा मार्गे मुंबईत आली. त्याच्यानंतर जेव्हा सरकार बदललं त्यावेळेसपासनं 8 महिने वर्क ऑर्डर द्यायला का लागले, स्थगिती का दिली गेली. आमदार कैलास पाटलांनी लक्षवेधी सूचना मांडल्याच्या नंतर त्याच्यावरची स्थगिती उठवली गेली. स्थगिती उठवल्याच्या नंतर सुद्धा 8 महिने काय करत होते, कशाचा अभ्यास करत होते, ही सगळी कारणं तिरंगायची. आणि पुढचा कर तरतूद करायची तुमची 500च्या पुढच्या कोटीची, 500 किती 500 कोटीची, आणि पुन्हा निधी वितरित करायचा 60 कोटी. दरवर्षी ह्या योजनेला लवकर जर पूर्ण करायचं असेल तर कमीत कमी 1000 कोटी रुपये तरतूद आणि त्यावर निधी विभागाला देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तरतूद निम्म्यावर आणता आणि त्यातली निम्म्यातली फक्त किती 10%, 60 कोटी म्हणजे 10% तरतूद वितरित केली. हे ह्याला जबाबदार कोण? याची मूळ निविदा कधी निघाली होती तरी काल याची मोठे रामायण पारायण केलं आता तुम्ही सगळे पत्रकार आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे काय? काही लोक सुधारित प्रशासकीय मान्यता श्रेय घेतात. मी एकच मिनिट सांगतो आमदार साहेब. समजा एखादी हिर आहे, शेतकऱ्याला कळलं अशा ही सुप्रमा ही म्हणल्यावर तर टोकुऱ्याहून जायचं इमान बंद करून. साधा विषय, शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात एक विहीर घ्यायची, त्या विहिरीची किंमत जर 2004 साली असं असेल की ₹1,00,000 ती विहीर होत होती, कामासहित बांधून सगळी तयार होत होती. पण ती काम 1 वर्षाच्या ऐवजी जर आपण 1 वर्षात नाही पूर्ण केलं आणि ती काम जर 2024 पर्यंत आणलं तर त्याच विहिरीला आज ₹10,00,000 बी पुरत नाहीत. म्हणजे ₹1,00,000 काम कितीला आलं? ₹10,00,000 आलं. मग ₹1,00,000 काम वेळेत पूर्ण केल्यामुळे जर त्याची किंमत वाढून 10 लाखाला जर आला असेल तर ह्याच्यात आपण आपली पाठ थापटून घ्यायची का? आपला हा मूळ प्रकल्प 7 TMC जे पाणी येत आहे हे मूळ प्रकल्प आपला 4,700 कोटीचा होता. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही म्हणून तो 12,000 कोटीवर गेला आणि त्याचं श्रेय काही लोक घेतात. आता 500 कोटी तरतूद असताना 60 कोटी दिली
जर ही कामं वेळेत पूर्ण झाली तर परत अजून या प्रकल्पाची किंमत वाढत पुन्हा जाणार. सुप्रमा परत सुप्रमा पाणी तेवढंच. आम्हाला भेटी दरम्यान परदेश साहेबांकडे आम्ही आता शिफारस करणार पण जागतिक बँकेकडून देखील कर्ज असणार. जागतिक बँकेचा काही संबंध काय संबंध आहे? आम्हाला नाही एक मिनिट मला सांगा, ह्या प्रकल्पाचा आणि जागतिक बँकेचा काय संबंध आहे नाही, ते सांगावं. तो प्रकल्प वेगळा आहे, जागतिक बँकेचा काही वेगळा कुठेही काय त्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या तो एक प्रकार झालेला आहे. त्या पाहणीचा जी त्यावेळेस ती जागतिक बँकेची लोक आली तिथं पाहणीला, त्यावेळेस त्यांनी विचारलं की आम्हाला इथं बोलवायचं काय उद्देश. सांगली कोल्हापूरला पूर येणार, मग त्यांनी पाहणी कुठं करायला पाहिजे तिकडे. तिथं काय मग ती निविदा किती तारखेला प्रकाशित झाली आणि त्याची 21 मार्च 2022 ला टप्पा 1 आणि टप्पा 2 ची निविदा प्रसिद्धीला मंजुरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिली गेली होती. 21 मार्च 2022. पहिली 2008 ची 4,700 कोटी सांगितलं ना. 4,700 कोटीची मूळ योजना होती ही, पण ती याला वेळेत त्याला मंजुरी न देणं, निधी न देणं, त्यामुळे ते वाढवून त्याचा खर्च 12,000 कोटीवर गेला. सुप्रमा त्याची 12,000 कोटीची घ्यावी लागली. 4,700 कोटी 7 TMC पाणी येणार होतं, ते 7 TMC पाण्याला आता 12,000 कोटी रुपये लागले. आताही निधी जर त्यांनी वेळेत दिला नाही, असा निधी देत राहील तर हे 12,000 कोटीचे 15,000 कोटी व्हायला सुद्धा काही लागणार योजना पूर्ण होईल असं वाटतंय का? झालीच पाहिजे ना, कशी होत नाही. त्याला इच्छा नाही. प्राधान्यक्रम ज्यावेळेस आडकाठी घातली तेव्हा प्राधान्यक्रम होईल का नाही म्हणून बसला ना. प्राधान्यक्रम आणला बदलून. तुम्ही बघितलं असेल तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव, तिथपर्यंत प्राधान्यक्रम आणला. आम्ही म्हणलं नाही की होईल का नाही, बघू करू, नाही आणलं ना बदल करून. आपल्या हक्काचं मिळालंच पाहिजे ना प्राधान्य. आणि खरं सांगू का, माझं मत असं आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात कडीचा मुद्दा जर कुठला असेल पर कॅपिटा उत्पन्न वाढण्यासाठी तर ते आहे सिंचनाचं क्षेत्र. त्याच्यामुळं सिंचनाच्या विषयावर कुणीच राजकारण न करता वस्तुस्थिती काय त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला वस्तुस्थितीच्या रूपानं मांडलंय ना की आम्ही प्राधान्यक्रम ठरवून आणला, आम्ही टेंडर काढण्यासाठी जे लागतं ती सगळी प्रोसेस केली. मग त्याला टेंडरमध्ये वर्क ऑर्डर द्यायला 8 महिने का लागले? पुढे कामाच्या तरतुदीत केल्याच्या नंतर त्या तरतुदीपेक्षा कमी रक्कम का दिली गेली? त्याच्यामुळे जे थांबलंय ते आम्ही तुम्हाला रेकॉर्डवर सांगितलंय ना, त्याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. आणि आमची इच्छाशक्ती आहे. राजकारण करायचं नाही. आमचं अजूनही म्हणणं आहे, अजून एक आठवडा आहे, रोज 10,000 साहेब होत्यात, बरोबर आहे, रोज शेकडो GR निघतात. मग तसंच निधी वितरण ह्या 3-4 प्रकल्प जे महत्वाचे आहेत आपले, कृष्णा मराठवाडा, आपल्या कोल्हापूर पद्धतीचं बॅरेजमध्ये रूपांतर, निम्न तेरणा उपसिंचन आणि लासरा रायगावान उपसिंचन योजना, या 4 योजनाला निधी तरतूद करावी. अजून एक आठवडा आहे. आमची विनंती आहे, अजूनही जसं बाकीच्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मागं लागून त्यांचे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर करून घेत आहेत, आम्हाला आमची हीच विनंती आहे की आपल्या जिल्ह्याच्या जर आपला सिंचनाचा अनुशेष दूर काढायचा असेल तर ह्या गोष्टी तरतूद होणं गरजेचं, निधी मिळणं गरजेचं, नुसती मंजुरी देऊ नका. या आठवड्यात 2 बैठका झाल्या, त्याच्यामध्ये भूमिका मांडली. कुठला मंत्रालयामध्ये 2 बैठका अर्जंटमध्ये घेतल्या गेल्या 2 वेळेस. निधी आलेली दिसतंय. नाही, कॅबिनेट मध्ये विषय घ्यावा लागेल ना, किंवा जे काही कॅबिनेट विषय ते कॅबिनेटचे, आणि निधी काही फायली आपल्या वित्त विभागाकडे आहेत. ह्याला शासनानं इच्छाशक्ती दाखवून त्याला मंजुरी द्यावी. आणि मागच्या वर्षी आता संभाजीनगरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात सांगितलं गेलं की आपला एवढी मोठी हजारो कोटी रुपये तरतूद टाकली, त्याचे पैसे किती आले हे मी संशोधनाचा विषय आहे ना. प्राधान्यक्रमाचं श्रेय पालकमंत्री तानाजी सावंत सुद्धा घेतात. तसं ना काय करा, कुणाच्या काळात झालं तेवढं बघा की श्रेय ज्याला द्यायचं. तत्कालीन पक्षप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ते सांगितलं ना. मग महाविकास आघाडी सरकार काळात त्यावेळी जे असतील आणि सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळी जे असतील त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. सध्या ते सत्तेत आहेत ना, पालकमंत्री सत्तेत आहेत की बजेट मग तरतूद द्या. काय सत्तेत होते का सत्तेच्या बाहेर. आणि एक साधा विषय आहे, जर आपलं कर्तृत्व चांगलं असेल, आपण केलेलं काम जर खरंच त्या ठिकाणी चांगलं असेल तर माणसाला 150 रुपयाच्या साड्या, आता रोजगारात 500 आहे आमच्या, म्हणजे सोयाबीन काढायला मला माहिती आहे 800 वर गेलाय. 800 रुपये रोजगार आहे, 150च्या साड्या वाटायची का गरज? माझ्या त्यापेक्षा वाईट मला काय वाटतंय
मी ज्या गावात माझा जन्म गाव, मला जर गोरधनवाडी 150 रुपयाची साडी वाटून जर मतदान घ्यायची पाळी येत असेल तर मीच विचार करावा आपण राजकारण करावं गुरुनी म्हणून. कशाला करायचंय? आणि माझं मत काय, जर आपली लायकी नसेल, आपली कुवत नसेल. हे जे मुद्दे मांडलेत आम्ही, याचं उत्तर ह्यांनी ह्या प्रकल्पाला निधीची तरतूद करूनच द्यावं. बाकीचं काय ते राजकीय उत्तर देण्यापेक्षा म्हणजे जिल्ह्याचं बरं होईल. त्याचं उत्तर ह्या चारही प्रकल्पाला, चारही जे प्रोजेक्ट आहेत त्याची निधीची तरतूद, निधी उपलब्ध समजा आपल्या जिल्ह्याला करून द्यावा आणि ते उत्तर द्यावं. आम्ही त्यांचंही स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू. आणि सगळ्यात काय तरी राजकीय कोणाला तरी प्रेस नोट करायला त्याला सही करायला लावू नका. काय ते उत्तर द्या म्हणून. आणि माझी तर काय म्हणणं आहे, असं एकत्र बसू की तुम्हाला माहितीये का त्या ह्याच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जी निवडणूक असते का, त्या अध्यक्षपदाची जी 2 उमेदवार असते ती समोरासमोर बसतात आणि चर्चा करतात आणि लोकांना ठरवू देतात की बाबा ह्यातलं खरं कोण आणि खोटं कोण. तसं यावं, चर्चा करावी ना. चर्चा केल्यावरच कळणार आहे ना. उगं तिथं बसून कुणाला तरी शिपायला सांगायचं काढर प्रेस नोट म्हणून, त्याला काय अर्थ आहे? काय आहे ती समोर बसावं. चर्चा माझी तयारी आहे, माझी आमदार साहेब, माझी तुमची आमची तयारी आहे. सरळ बसू, चर्चा करू, कोण किती पाण्यात आहे त्याच्याबद्दल बोलू. हा, उगाच पुन्हा काय करायचं, तिथं बिहून यायचं आणि पुन्हा इकडं म्हणायचं रील्सवर. काय मी बघितलं तिथं आपल्याला काय भाषेत आपला उद्धार झाला तिथं ऐकून यायचं गपची बसून शिपूड घालून आणि पुन्हा इकडून पुन्हा रील्स करायचे. काय आम्ही कसं डॉन आहोत? डॉन आहे कशाचं डॉन? अजून काय प्रश्न? मी तरी एक तरी मी ऐकलं बघा, जो आवाज उठते उसका काय उसको बंद कर दिया जाता है. ती तुमची माहिती आहे, तुमची लायकी बी लोकांनी दाखवली. मला त्याच्याबद्दल आता बोलायची आवश्यकता नाही, लोकांनी दाखवली. शहराच्या बाबतीत बी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. काही गोष्टी अशाच तुमच्या समोर आणणार आहेत. आम्ही सगळ्या काम नाही आहे, थोडा वेळ रस्त्याच्या बाबतीत आणणार आहेत. नाही सगळ्या गोष्टी तुम्ही समोर असं कागदानी समोर तुम्हाला अहो त्या दिवशी मी स्वतः बघितलं, इतकी वाईट परिस्थिती आहे त्याची. खरंच म्हणजे जर तुम्ही 1-2 मिनिट राहून जर उभा राहिलं तर एक मोठी बातमी शहराच्या बाबतीत वाईट आहे. तुम्हाला समोर आणणार आहे. साठी का केलं एवढ्या या सगळ्या गोष्टीचा पण आम्ही करणार आहेत खुलासा की केवळ इथल्या खासदारावर, इथल्या आमदारावर खराब रस्त्यामुळं त्या ठिकाणी रोज जावा, लोकांचा राग व्यक्त व्हावा, ह्या भावनेतनं मंजूर असलेल्या कामाला स्थगिती दिल्यामुळं ही कामं प्रलंबित आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि स्थगिती कुठपर्यंत आहे? हायकोर्टात सचिवानं लिहून दिले की आम्ही सगळी स्थगिती उठवतो म्हणून लिहिलंय, ऍफिडेव्हिट दिलंय. पण अजूनपर्यंत नगर पालिकेचे, नगर विकास विभागानं त्याच्यावरची स्थगिती उठवलेली नाही, ज्याच्यामुळे ती कामं प्रलंबित आहेत. उद्देश एकच की इथल्या आमदारावर, इथल्या खासदारावर राग जावा आणि त्यांना मतं मिळू नये. पण लोक काय मूर्ख नाहीत. आता तुमच्या प्रत्येकाकडं चॅनल आहेत, प्रत्येकाकडं त्या ठिकाणी काय म्हणायचं शोध पत्रकारिता करायची संधी आहे प्रत्येकाला. कोण आता काही अडाणी राहिलेलं नाही, प्रत्येकाला कळते. त्याच्यामुळं लोकांच्या लक्षात जो निर्णय झाला त्याच्या आधी सूचना अजून आलेली नाही. अध्यादेश आला की अध्यादेश आला की शेजारच्या लाभपरवतीला आत्महत्येच्या आमदाराची मदत जाहीर झाली. आम्हाला समजलेली बातमी अशी आहे की जिल्हा प्रशासनाने, कृषी विभागाने, महसूल विभागाने वेळेत पंचनामे केले नाही. 30 तारखेला पंचनामे सादर करा असा आदेश असताना आपल्या इथल्या प्रशासन, मी तुम्हाला आठवत असेल, मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की अतिवृष्टी एवढ्या मंडळात झालेली आहे, तुम्ही तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा आणि जर कोण शेतकरी वंचित राहिला तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. मी असं लेखी पत्राने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. त्यानंतर मी ते पत्र द्यायची वेळ का आली, हे मला वेळ का आली की माझ्या निदर्शनास आलं किंवा जिल्हा प्रशासन काही पंचनामे करायला तयार नव्हतं, म्हणून मी लेखी पत्र दिलं, दोन्ही तहसीलदारला दिलं. त्यानंतर मग यांनी अहवाल पाठवला. पण ती वेळ का आली? जिल्हा प्रशासनाचं काम आहे का नाही? किंवा ते बाकीचे जे लोक आहेत त्यांचं कंट्रोल जिल्हा प्रशासन, त्यांचं पण काम आहे का नाही या बाबतीत? बरोबर आहे तुमचं म्हणणं की उशीर झालाय. आणि आपल्या ज्या ह्या जे विषय आहेत शेतीच्या बाबतीतले, मदतीचा विषय असेल की आजपर्यंत बरेच पेंडिंग आहेत. आता मे मध्ये आपल्याकडे पडझड झाली होती, त्याचे पैसे अजून आलेले नाही. मायनसचे पैसे नाही तर 20 पडलेले पैसे नाही. सगळ्यात हाईट असे आहे
पंचनाम्याचा आपण आता बोलत होतो. अतिवृष्टीचा निकष तुम्ही बघा बरं का, गंमत कशी आहे. 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला तर तुमचं ती मंडळ अतिवृष्टी, आणि 64 mm झाल्यावर समजा एक दिवशी 64 mm झाला, दुसऱ्या दिवशी 63 mm